नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत शिवंदा तालुक्यातील वांगदरी या गावी। तर या ठिकाणी श्री रंगनाथ डोमाळे काका यांचा केळीचा G9चा प्लॉट एक्सपोर्ट होत आहे। तो इराण या देशात जाणार आहे। तर या ठिकाणं जी एक्सपोर्ट क्वालिटीचा माल कसा पिकवावा आणि त्याचबरोबर शेतीमध्ये पूर्ण पीक लागवडीपासून काढणीपर्यंत कशा पद्धतीनं नियोजन असावं याच्याविषयी विशेषतः बाग आत्तापासून म्हणजे आज पहिल्यांदाच तोडतोय, म्हणजे पहिलाच तोडा आहे। तर या ठिकाणं जी केळी एक्सपोर्ट होते ती किमान आज 10 ते 12 टन जाणार आहे एक्सपोर्टमध्ये आणि इथून पुढचं जे उत्पादन निघणार आहे कमीत कमी 35-38 टनापर्यंत जाणार आहे। याच्या पाठीमागे सांगण्याचा उद्देश एवढाच की या ठिकाणं आपण सर्वसामान्य शेतकरीसुद्धा केळी चांगल्या पद्धतीने पीक घेऊन त्याचं एक्सपोर्ट क्वालिटीचं उत्पादन आपण निश्चितपणे काढू शकतो, हेच या ठिकाणं मला सांगायचं आहे। आणि या ठिकाणं उत्कृष्ट शेती कशी करावी, त्याचबरोबर शेतीमध्ये केळी पिकातील काही विविध बारकावे आहेत, टेम्परेचर कमी जास्त असेल, थंडी असेल, त्यामध्ये सुद्धा आपल्याला एक्सपोर्ट करता येते केळी। तर त्यासाठी जे नियोजन लागतं खतं औषधं वगैरे, तर काकांना मी स्वतः ढमढेरे संदीप यांना लागवडीपासून तर आत्तापर्यंत जे काही खतांचं नियोजन होतं, औषधं फवारणी असेल, पाणी देण्याचं नियोजन होतं, तर ते सविस्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्याच्यामुळे त्यांना एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणं केळीची बाग त्यांना सक्सेस करता आली आणि त्याच्यापासून निश्चितच एक नवीन शेतकऱ्यांना येताना या ठिकाणं काय होणार आहे, केळीच्या बागेतील उत्पादन कसं घ्यावं, त्यासाठी लागणारं मार्गदर्शन कसं असावं, त्यानंतर शेतीतील वर्षभराचं नियोजन कशा पद्धतीने ठेवावं, या संबंधित जर कोणाला काही मार्गदर्शन लागलं तर श्री डोमाळे काका तर आहेतच, त्याचबरोबर मी जे गायडन्स केलं ते इथून पुढं प्रत्येक शेतकऱ्यांना करणार आहे। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो।